धमकी प्रकरणामध्ये हॅरी बॉक्सरवर संशय व्यक्त करण्यात आलाय। हॅरी बॉक्सर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख असल्याची माहिती आहे। मुंबई पोलीस गुन्हे शाखेने आवाज शोधून काढलेला आहे। धमकीच्या व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचं समोर आलंय। डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी सुरूच आहे। जादा भाडा आकारण्यावरून 62 वर्षीय महिलेला रिक्षातून ढकलण्यात आलंय। वृद्ध महिला जखमी झाली आणि रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डोंबिवलीमधील मानपाडा रस्त्यावर जादा भाडा आकारण्यावरून संताप व्यक्त केला जातोय। विधान परिषदेमधील राज्यपाल कोट्यामध्ये रिक्त जागा लवकरच भरणार अशी सूत्रांची माहिती आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हालचालींना वेग आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। सर्व राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनेत्रा पवार आज विजयी उमेदवारांना भेटणार आहेत आणि त्यासाठी आता काही वेळातच ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत। जिल्हाध्यक्ष निवडीबाबत शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी माहिती मिळते। झेडपी निवडणुकीमधील विजयी उमेदवारांना सुनेत्रा पवार आज भेटणार आहेत आणि या भेटीगाठींचं सत्र अगदी थोड्याच वेळात सुरू होईल।